दिनांक 19 तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भव्य मिरवणूक निघते सोलापूर शहरात. सालाप्रमाणे या जयंतीला खेडेगावातून जे ग्रामीण भागातून जे नागरिक येतात, कुठल्या भागातून जयंती मिरवणूक बघण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातून, महाराष्ट्रातून, कर्नाटक, आंध्र, तेलंगणा, पूर्ण भारत देशातून, परदेशातून देखील नागरिक या ठिकाणी जयंतीचा उत्साह इतक्या जल्लोषामध्ये बघण्यासाठी येतात. म्हणून हे भीमसैनिक या जयंतीला आहे ना गर्दी करतात आणि तो आनंद साजरा करतात. त्याचं जे भव्य दिव्य मंडप उभारत आहे इथं पार्क चौकमध्ये, आम्ही इथले ज्येष्ठ नागरिक या नात्यानं आम्ही आहे ना इथं येऊन थांबत असतो. काही चर्चा होत असतात. अशा पद्धतीनं आम्ही आहे ना आंबेडकर प्रेमी जनता इथं येत असते. आता 14 तारखेलाही भीम जल्लोष होणार आहे. तरी सर्व नागरिकांनी या जयंतीचा आस्वाद घ्यावा ही विनंती. 14 एप्रिलपासून म्हणजे 13 एप्रिलच्या रात्रीपासून ते 19 तारखेच्या सांगता मिरवणुकीपर्यंत हा जो उत्सव साजरा होतो आहे, तेव्हा तमाम एप्रिल महिना 1 एप्रिल ते 30 एप्रिल या दरम्यान बाबासाहेब आंबेडकरांच्या ज्या जयंती पंधरवाडा साजरा तर या दरम्यान तमाम शहरवासियांना, तमाम जिल्ह्याच्या लोकांना, तमाम महाराष्ट्राच्या लोकांना व तमाम देशाच्या भीमसैनिकांना, आंबेडकर प्रेमिकांना व इतर जनतेला हार्दिक शुभेच्छा देतो. हा देश सुजलाम सुफलाम आणि बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या लोकशाहीला टिकवण्याच्या दृष्टीनं प्रयत्नशील असावा अशा पद्धतीने शुभेच्छा. जय भीम. सामूहिक आहे हे विश्वस्त मंडळाने उत्सव समितीने घेतलेला निर्णय. ठीक आहे. आता तुमचा निर्णय जे आहे ना 19 तारखेला घेण्याचा आदेश दिला आणि पोलीस आयुक्त यांनी काही सूचना दिली डॉल्बीच्या विषयी काही सूचना? आणि डॉल्बीचा विषयच नाही या ठिकाणी. आम्ही एक बेस एक टॉप लावणार आहे आणि क्लिअर साऊंड असणार आहे. म्हणजे तुम्ही जर करणं लावल्यानंतर जसा आवाज येतो तशाच पद्धतीचा आवाज येणार आहे. त्यामुळे डीजेचा प्रश्नच नाही. आता तुम्ही भीमसैनिकाला काय आवाहन करताल? मिरवणुकीला काय आव्हान? भीमसैनिकांना नव्हे तर शहरातील सर्व लोकांना मी आवाहन करतोय की ही बाबासाहेब आंबेडकरांची असणारी जयंती ही भीमसैनिकापुरती मर्यादित नसून सर्व शहरवासियांची आहे. भीमसैनिकांनी सुद्धा शहराला धक्का पोचणार नाही, शहराच्या शांततेला धक्का पोचणार नाही, मानबिंदूला धक्का पोचणार नाही, अशा पद्धतीचं आम्ही भीमसैनिकांना आवाहन करतोय आणि शहरवासियांनी सुद्धा आम्हाला तसाच प्रतिसाद द्यावा अशा पद्धतीचं आव्हान त्यांना करतो. या होणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त निघणाऱ्या सांगता मिरवणुकीमध्ये काही गडबडी होत होत्या आणि काही मार्गांची अडचण होती. त्यामुळे आम्ही पोलीस आयुक्तांना तशा पद्धतीचे सूचना दिल्या होत्या की जे मंडळ छोटे आहेत, जे दूरदूरून येतात परंतु त्यांना मुख्य प्रवाहामध्ये यायला अडचण होते, तर याबाबत ठोस निर्णय हवा म्हणून आम्ही काय म्हणलं होतं, अडवणूक करणाऱ्या लोकांपासून आम्ही वेगळी मिरवणूक काढणार. त्यांनी जर 19ला घेत असेल तर आम्ही 21 तारखेला घेऊ अशा पद्धतीचा अर्ज आम्ही माननीय पोलीस आयुक्तांना दिले. त्याबाबत पोलीस आयुक्ताच्या सोबत आमच्या 2-3 मिटिंगा झाल्या आणि जी शेवटची मिटिंग झाली त्यामध्ये डफरीन चौकातून जाणारा जो मार्ग आहे ज्याची परमिशन गेले 2 वर्ष दिली जात होती ती देऊ नये, ती रद्द करावी आणि सोलापूर शहराच्या मिरवणुकीचा एकंदरीत असणारा जो पारंपरिक मार्ग आहे, जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करून सुरू होतो, तो डफरीन चौक मार्गे एम्प्लॉयमेंट चौकातून वाड्या हॉस्पिटल, फॉरेस्ट, चांदणी चौक, महापौर बंगला, स्टेशन, गांधींच्या पुतळ्याला अभिवादन करून भैया चौकात अण्णाभाऊ साठेंच्या पुतळा, त्यानंतर सुपर मार्केट त्या ठिकाणी असणारे महात्मा फुलेंच्या पुतळ्याला अभिवादन, त्यानंतर मेकॅनिक चौक,
मेकॅनिकी चौकानंतर नवी पेठनंतर दत्त चौकानंतर माणिक चौकानंतर मंगळवार पेठ पोलीस चौकी, मंगळवार पेठ पोलीस चौकीनंतर बाळेवेतीतील तर्कनाका मार्गे पांजापूर चौक येथून बाबासाहेब आंबेडकरांच्या असणाऱ्या पवित्र अस्थीचा जे मिलिंदनगरमध्ये आहे त्या ठिकाणी बाबासाहेबांच्या अस्थीला अभिवादन करून पंथया चावडीवर विसर्जन करायची ही जुनी परंपरा आहे. त्या परंपरेला कुठेतरी छेद जातोय म्हणून आम्ही त्याच पद्धतीने मिरवणूक केली पाहिजे असा आग्रह केला होता आणि त्या आयुक्ताने मान्य केल्यामुळे आणखीन काही आमच्या मागण्या होत्या त्या सर्व मान्य केल्यामुळे 21ला मंगळवारी काढायची जी मिरवणूक आहे ते आम्हीसुद्धा 19ला काढायची ठरवलेली आहे. तेव्हा या एकंदरीत आंबेडकर जयंतीच्या 14 ते 19 या कालखंडामध्ये सोलापूर शहरातील सर्व नागरिकांना, सोलापूर शहरातील सर्व व्यापाऱ्यांना, सोलापूर शहरामध्ये असणाऱ्या विविध क्षेत्राच्या लोकांना आम्ही विनंती करतो आहे या उत्सव हा सोलापूरचा मर्यादित नाही, हा तमाम महाराष्ट्रभर तमाम देशभर याची चर्चा होती. भारतामध्ये 1 नंबर असणारी ही मिरवणूक आहे. तर याची आपण दखल सर्वांनी घेऊन आम्हाला सहकार्य करावं. आम्हीसुद्धा कुठेही शांततेला धोका निर्माण होणार नाही, कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही, पोलिसावर ताण येणार नाही, नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घेणार आहोत. आपलीसुद्धा सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा आहे. जय भीम. सर एकीकडे